राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. दादा, काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 27 MLD पाण्याचं उद्घाटन करण्यात आलं. आता या अनुषंगाने दुसरी एक चर्चा सुरू झाली आहे की या पाणीपुरवठा योजनेचं श्रेय कुणाकडे जाणार. उद्धव ठाकरेंनी खूप प्रयत्न केले होते, नंतरच्या काळात ते प्रयत्न झाले. काय भूमिका आहे? वाटतं श्रेय घेण्यापेक्षा शहराला पाणी मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता काल योजना अजून पूर्ण झालेली नाही. योजना पूर्ण व्हायला माझ्या अंदाजाने अजून 1 वर्ष लागणार आहे. आता काल झालं हे एक निवडणुकीच्या अँगलने स्टंटबाजी झालेली आहे. 26 MLD पाण्याचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्याचं काल पूजन झालेलं आहे. आता या शहराला पाण्याची आवश्यकता जेवढी आहे 250 ते 300 MLD हे असताना आत्ता 140 MLDच पाणी येतं आणि 26 MLD पाणी वाढून मला असं वाटतं फार काही बदल होईल असं वाटत नाही. पूर्ण योजना व्हायला अजून वर्षभर लागेल एवढं निश्चित. राहिला श्रेयाचा विषय, निश्चित देवेंद्रजीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. उद्धवजींच्या काळामध्ये टेंडर निघालं, एजन्सी पूर्ण दादा भाऊ करून ठरवल्या गेली. त्या काळात काम पूर्ण सुरू झालेलं होतं. जवळपास 20-25% काम त्यावेळेस पूर्ण झालेलं होतं. आता पुढचं काम त्या मानाने हळू चालू, एवढंच मला म्हणायचं आहे. दुसरीकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला अर्थात शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्र्यंबक तुपेसुद्धा शिवसेना सोडून जात आहेत. आता धक्के एवढे बसले की आता धक्क्याचा धक्काच लागत नाही अशी स्थिती झालेली आहे. परंतु आता का गेले यांचे कारणं अनभिज्ञ आहेत. सगळं देऊनही पुन्हा जरा समाधानी कोणी राहत असेल तर मला असं वाटतं. आता त्र्यंबक तुपे तसे माझे जवळचे मित्र पण आहे. सगळ्याच गोष्टी आम्ही सोबत काम केलं आहे. जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना पक्षाने महापौर केलं आहे, स्टँडिंगचं चेअरमन केलं आहे, सभागृह नेता केलं आहे, जिल्हा प्रमुख केलेला आहे, आता सहसंपर्क प्रमुख आहेत. असं असतानाही आताच्या घडीला पक्ष आणखी याच्यावरती काय देऊ शकतो. आणि मला असं वाटतं अशा काळातच खऱ्या अर्थानं परीक्षा असते आपली. आणि जर मग हे परीक्षेलाच बसायचं नसेल तर त्याला कोण काय करणार, एवढंच म्हणता येईल. पण मग त्र्यंबक तुपे हे खूप दिवसांपासून जाणार अशी चर्चा होती. ते तुमच्या जवळचे असल्यामुळे त्यांचं सोडून जाणं रोखलं गेलं होतं अशी चर्चा होती. मात्र आत्ता जाण्यामध्ये त्यांची काय अनिवार्यता होती आणि त्यांच्या जाण्यामुळं काय पार्टीचं नुकसान? चर्चा बऱ्याच दिवसानं चालू आहे. तसे विधानसभेपासून तसे ते फार कमी संपर्कात विधानसभेत. आणि मधल्याही काळात ह्या 2-3 वर्षात काही दिवसात संपर्कात राहायचं, काही दिवसात संपर्कात नाही राहायचं, असंच त्यांचं कामकाज चालू. पण मी तरी स्वतःहून त्यांना बऱ्याच वेळेस फोन लावणं, काही वेळेस घरी जाऊन येणं, आणि त्यांनी तसं काम केलं. विधानसभेतही सक्रियपणे त्यांनी काम केलं. परंतु विधानसभेनंतर मला असं वाटतं थोडंसं ते थांबले. अनेक अडचणी असतील. आता मला असं वाटतं काही फार कॅमेरासमोर सांगाव्या अशातला काही भाग नाही. परंतु काही अडचणी त्यांच्यासमोरही असतील, म्हणूनच त्यांनी माझ्या मते हा निर्णय घेतलेला दिसतो. पक्षाला याचा काही फटका आणि नुकसान होईल का? हे नुकसान तर कोणत्याही व्यक्ती गेल्यावर होतच असतं ना. परंतु त्या व्यक्तीच्या जागी दुसरी व्यक्ती एक उभा राहत असते. ही पण प्रोसेस आहे. ही प्रोसेस काही थांबणारी नाही आहे कधीच. प्रोसेस चालणारी. आज मी नाही दुसरा नाही तिसरा नाही चौथा. त्याच्यामुळे ही प्रक्रिया कधी थांबत नसते. निश्चित नुकसान झालं पक्षाचं. एक त्र्यंबक तुपे एक चांगले काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे. परंतु शेवटी नुकसान होत असताना ते नुकसान भरून काढण्यासाठी तर आम्हाला काम करावंच लागेल आणि ते आम्ही करू. काल तुमच्या मेळाव्यामध्ये चंद्रकांत खैरे यांनी या सोडून जाणाऱ्या लोकांवरती बरीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की हे जे लोक सोडून गेले त्यांचा सत्यानाश होईल. आता मी तर म्हणतो काही गोष्टीचा अनुल्लेख केलेला बरा असतो. फार उल्लेख केल्याने फार कोणाचं महत्त्व वाढवा असं मला वाटत नाही. तेव्हा ते स्वामी समर्थ रामदास म्हणले ना, विरोधक अनुल्लेखाने मारावा. तेव्हा अनुल्लेखच सगळ्यात चांगला असतो असं मला वाटतं. पण खैरे साहेबाचा एक स्वभाव आहे, त्याला मी काही बोलू शकत नाही. काल मुख्यमंत्री
प्रचंड आत्मविश्वासाने म्हणाले की या डिसेंबरपर्यंतच पाणी आलं पाहिजे आणि त्याची योजना पूर्ण करा. आणि तुम्ही तर स्पष्ट म्हणताय की किती योजना पूर्ण व्हायला आणखीन 1 वर्ष लागेल. हे पहा, याच मुख्यमंत्र्यांची बैठक आहे 26 का 27 मे 2025 सह्याद्रीवर. त्यांनी आश्वासन दिलं होतं की 31 ऑक्टोबर ही डेडलाईन, आणि मी त्याच वेळी सांगितलं होतं 31 ऑक्टोबरपर्यंत यांनी जर पाणी पूर्ण योजना पूर्ण केली तर 1 नोव्हेंबरला त्यांचा इथं जाहीर नागरी सत्कार करू, हे मी त्याच वेळी जाहीर केलं होतं. आता त्यांनी स्वतःच्या तोंडाने डिसेंबर एंड सांगितलेलं आहे. पण त्यांनी बोलून घोषणा करून काही होत नसतं. तांत्रिक गोष्टी बघितल्या पाहिजे. ही पाण्याची योजना आहे. जॅकवेलला किती वेळ लागेल, जॅकवेल किती क्षमतेचं आहे, मग तुम्ही पाण्याची योजना कराल तर त्याचं ट्रीटमेंट प्लांट किती योजनेचं आहे, किती क्षमतेचं आहे. नंतर पाण्याची ट्रीटमेंट करून तुम्ही शहरात पाणी आणाल, त्याच्यासाठी जलकुंभाची क्षमता काय, तेवढे जलकुंभ उभे आहेत का, ह्या सगळ्या एकात एक. नंतर जलकुंभ झाल्यानंतर त्याच्यामार्फत पाणी पुरवठा जो इंटरनल शहरातली लाईन आहे ती कुठपर्यंत पूर्ण झालेली आहे, ह्या सगळ्या एकात एक गुंतलेल्या गोष्टी आहे. त्यामुळे नुसत्या घोषणा करून होणार नाही. याच्या तांत्रिक दृष्ट्या आता कित्येक जलकुंभाला अजून जागा नाही आहे, कसं होणार डिसेंबरपर्यंत. कित्येक ठिकाणी पाईपलाईनचं क्रॉसिंग कॅपिंग अजून बऱ्याच ठिकाणचं बाकी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जॅकवेल. आज जॅकवेल म्हणजे पूर्ण जायकवाडीला पूर्ण पाण्याचा वेढा असताना जॅकवेलचं काम चालू आहे. निश्चित अभिनंदनास पात्र आहे ते लोक. परंतु नुसतं बांधून होणार नाही त्याची मजबूती, कारण ही लाँग टर्म योजना आहे, घाई करून चालणार नाही. त्यामुळे मला नाही वाटत डिसेंबरला ही योजना पूर्ण होईल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मत चोरीवरून राज ठाकरेंनी सुद्धा आपलं मत मांडायला सुरुवात केली. ते म्हणतात की मनसेची मतं चोरली, तपास झाला तर 10-12 वर्षाचा खेळ उघडा पडेल असं ते म्हणतात. आणि त्याचबरोबर राहुल गांधींमुळे हा सगळा प्रकार समोर येतो. जर चौकशी झाली तर सगळं समोर येईल म्हणतात. थोडक्यात काय तर 10-12 वर्षात मनसेला जे काही यश मिळालं नाही त्याच्या पाठीमागं मतचोरीचं कारण असल्याचं राज ठाकरे म्हणतात. खरं तर मतचोरी आता हा देशातला विषय झालेला आहे. आज गावोगाव या सगळ्या गोष्टी राहुल गांधीजीनं ज्या पद्धतीने याचा अभ्यास केला, आता लोकांना याच्यातल्या गोष्टी पटायला लागल्या आहे. इतक्या दिवस माहिती होतं की दुबार नाव आहे, तिबार नाव आहे, त्या मतदारसंघात या मतदारसंघात आहे, एखादा बाहेरच्याचं नाव आहे, हे होतं. परंतु आता याच्या मागच्या सगळ्या कपटनीती ही सगळी लक्षात आली. आणि मला वाटतं राजसाहेबांच्या लक्षात आलेली आहे. सगळ्याच देशाच्या आज सामान्य माणूससुद्धा मतचोरीवर बोलायला सुरुवात झालेली आहे. सामान्य माणूस नळावर चर्चा करतानाही आता बायका मतचोरीवर बोलतात. आणि मला वाटतं राजसाहेबांनी तेच मत व्यक्त केलेलं आहे. उद्धव ठाकरे असं म्हणाले की ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध राहिलं पाहिजे. राहुल गांधींनी यांचा बुरका फाडला आहे आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर मोदी शहांचा विजय अशी टीका त्यांनी केली. हे सत्य आहे. कारण आपल्या इलेक्शनमध्ये आपण ऐकलं असेल, पंकजा मुंडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहे त्यांनी काय सांगितलं, 90,000 लोक गुजरातमधून इथं आले. 90,000. आता बाकीच्या राज्यातून किती आले असते मला माहिती नाही. आता मला हेच सांगा, बूथ मॅनेजमेंटला बाहेरचे लोक येऊन काय करणार? ते मतदाराला ओळखत नाही, त्यांना भौगोलिकदृष्ट्या एरिया माहिती नाही, तरी लोक इथं आले होते. याचाच अर्थ मतदान त्यांनी केलं असावं. या सगळ्या गोष्टी झाल्या असाव्या. काही लोक गुजरातचे तर मतदार आहे, काही UPचे आहे, काही MPचे आहे. आणि म्हणून हेच लोक असं शिफ्टिंग, आता जिथं निवडणूक आहे तिथं हे मतदान शिफ्ट, अशा प्रकारचा हा गेम त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी जो आरोप केला मला वाटतं तो पूर्णपणे स्पष्ट, स्वच्छ आणि खरा ठरतो आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल उद्धव ठाकरेंच्या समोर एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणतात की जावेद मियाँदादाला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात, उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा. हे पहा, जावेद मियाँदादला एक खेळाडू म्हणून बोलवलं होतं. जावेद मियाँदाशी खेळत नव्हते बसले, ते मॅच नव्हते खेळत बसले. जावेद मियाँदादनी त्यावेळेस शारजामध्ये जो चेतन शर्माच्या बॉलवर सिक्सर मारला होता, त्याच्यामुळे भारताच्या हातातलं विजय गेला होता. आणि त्या इंटरेस्टनी जावेद मियाँदादनी मातोश्रीवर भेट घेतली होती. म्हणून काही भारत पाकिस्तानबरोबर खेळला नव्हता किंवा पाकिस्तानच्या उलटं शिवसेनेनं तर खेळपट्ट्या खोदलेल्या आहे. वानखेडे खोदली, दिल्ली खोदली, सामने होऊ दिलेले नाही आहे.
आणि म्हणून आम्ही काही बिर्याणी खायला पाकिस्तानमध्ये नाही गेलो नवाज शरीफच्या वाढदिवसाला. नवाज शरीफच्या वाढदिवसाला नाही गेलो. जावेद मियाँ तिकडे आला असेल, पण नवाज शरीफच्या वाढदिवसाची बिर्याणी खायला काही कोणी गेले नव्हते. मला वाटतं ते आधी सगळ्यात आधी देवेंद्रजींनी बघितलं पाहिजे. सुप्रिया सुळेंचं काल एक वादग्रस्त वक्तव्य आलं की माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, तर सरकारला काय प्रॉब्लेम आहे? ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं. ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं. पांडुरंग आहे, या महाराष्ट्राचा पांडुरंग आहे. आपण सगळे वारकरी असो, आपण सगळे त्याला बसतो. त्यांचं मत ते वैयक्तिक असं, मी या मताशी तर मुळीच सहमत नाही. संग्राम भंडारे त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ते म्हणतात की हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाल्यास मला माझ्या नावातला म्हणजे संग्राम बापू भंडारेमधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणतात ते. मला वाटतं त्यांचा भंडारा व्हायची वेळ आलेली आहे. लोक आता त्यांचा भंडारा चांगल्या पद्धतीने घालतात, म्हणून त्यांच्याकडून अशी वक्तव्य येतात. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 29 तारखेला जरांगे मुंबईत धडकणार आहेत. 27 तारखेला ते आंतरवालीतून निघणार आहेत. आंदोलन आहे. खरं तर त्यांना सरकारने आश्वासन दिलं होतं, एक अध्यादेश काढला होता. त्याचं काय झालं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेस गुलाल उधळला गेला सगळीकडं महाराष्ट्रात, पण तो या गुलालाचं काय झालं हा सरकारने उत्तर देण्याचा विषय आहे. आणि निश्चित ते उत्तर मागतात, जनता त्या सगळ्याला सपोर्ट करते. कबुतराच्या समर्थनार्थ पेटाची बॅनरबाजी आहे. आम्ही मुंबईकर असल्याची बॅनरबाजी करत आहेत. मराठा एकीकरण समितीने विरोध केला आहे. नाही, कबूतर महत्त्वाचे का माणसाचं आरोग्य महत्त्वाचं हा प्रश्न आहे ना. आज या कबुतरांच्या वेगवेगळ्या विष्ठा असेल, वेगवेगळ्या कारणामुळं काही लोकांचे बळी गेलेले आहे. मग या लोकांना कबूतर प्रिय असतील तर मला असं वाटतं त्यांनी घरात कबूतर खाणे काढावे ज्याच्या त्याच्या. सार्वजनिक ठिकाणी किंवा जिथं लोकांचा विरोध तिथं करण्याची गरज नाही आहे. काल संजय शिरसाटेंनी कार्यक्रमात तुम्हाला काजू बदाम खायला दिले. चांगली चव नव्हते त्याचे. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.